पार्ट बी 2 किंवा 3 व्यक्तींवरचे प्रश्न. आता आपण पुढचा प्रकार घेतोय. हे आपले जीडीसी सरांना बोलवतो का 1 मिनिटं? पुस्तक पब्लिश घेऊन टाकून लगेच. सरांचं ते पुस्तकाचा फोटो टाकला इथं मागे? ओके. हो मास्तर. येतायत का? येऊन जा ना लगेच. एक पार्ट आहे संपला माझा. या. आमचे सगळ्यांचे लाडके मित्र, ठीक आहे. गणेश चव्हाण सर आलेत. त्यांचं ऑलरेडी YouTubeवरती चॅनल आहे जीडीसी अकॅडमी. त्यामध्ये तुम्ही बघाल तर खूप सारे व्हिडिओ त्यांनी विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहेत YouTubeवरती. इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स सगळ्या विषयांची व्हिडिओ आतमध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर सर स्वतः आलेत आणि सरांचं पुस्तक आपल्याला इथे पब्लिश करायचंय. तर सर येतील. सर 2 मिनिटं बोलतील, मग मी बोलतो. या, वेलकम. तिसरं पुस्तक आहे ना? तेच ना. थँक यू. चालू आहे. ओके. तुम्ही बोला आता. नमस्कार मित्रांनो. सर नमस्कार. धन्यवाद तुम्ही एवढा मोठा बिझी शेड्यूलमधून हा वेळ दिलेला आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाही, थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. तर जीडीसी IAS अकॅडमीतर्फे एक पुस्तक आपलं काढलेलं आहे. हे जवळपास गेल्या 6 वर्षापासून मार्केटमध्ये याच्या नोट्स होत्या. याच्या अगोदर तुम्हाला कल्पना असेल की जवळ-जवळ तेव्हा YouTube किंवा हे असं काही सुरुवात नव्हती. त्या काळामध्ये पेन ड्राईव्ह कोर्स होता याचा आणि पेन ड्राईव्ह कोर्स त्यामध्ये आपण हे पूर्ण शेड्यूल आपण देत होतो. जवळ-जवळ 200 ते 250 व्हिडिओज असायचे आणि त्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण स्टेट बोर्डचे नोट्स आणि व्हिडिओज त्याच्यामध्ये होते. तर ते आपण घरपोच देत होतो. जवळपास 3 वर्ष ते आपण चालवलं. त्याच्यानंतर सगळं कोविडच्यामध्ये अनेक मुलांना आपण तर त्या दिल्याच गोष्टी. पण पुढच्या काळामध्ये झालं असं, की YouTubeच्या माध्यमातून सगळेच आपण जे शिक्षक आहेत ते आले आणि सोबत-सोबत ॲप्लिकेशन पण सुरू झाले. मग ॲप्लिकेशन सुरू केलं. त्या जीडीसी अकॅडमी असं ॲप्लिकेशनचं नाव आहे आणि त्या ॲपमध्ये जवळ-जवळ आपण हे सगळेच आता ही बॅच चालते आणि हे पुस्तक. तर नोट्स आपण घरपोच देत होतो विद्यार्थ्यांना, ज्या नोट्स आत्तापर्यंत ते चालत होत्या जवळ-जवळ 6 वर्षापासून. आता हे जे पुस्तक आहे, हे 1000 पेजेसचं पुस्तक आहे. म्हणजे तुम्ही हे पाहू शकता. या पद्धतीचं पुस्तक. या पुस्तकामध्ये 6 विषय एकंदरीत कव्हर केलेले आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं हिस्ट्री, जिओग्राफी आहे. त्याच्यामध्ये पॉलिटी वगैरे आहे आणि करंटचा पण डेटा आहे. सोबत-सोबत याच्यामध्ये माइंड मॅप पण आहे. माइंड मॅप कोणते तर तुम्हाला काही असे सब्जेक्ट आहेत, जे तुम्ही सहजरित्या लक्षात ठेवू शकता. तर त्या माइंड मॅपमध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काही इमेजेस पण दिलेले आहेत. ते इमेज तुम्ही पाहू शकता आणि सायन्सचं तर एवढं सुंदर आहे, की याच्यामध्ये प्रत्येक पेजेसवर तुम्हाला डायग्राम दिलेले आहेत. तर त्या डायग्राममुळं होतं असं, की ते लक्षात ठेवण्यासाठी फार सुंदर आणि प्रत्येक टॉपिक झाला, की गेल्या 10 वर्षामध्ये जे आयोगानं प्रश्न विचारले, त्याच्यामध्ये एम-पी-एस-सी आहे. थोडक्यात सांगतो तुम्हाला, जास्त वेळ घेणार नाही अजून. एम-पी-एस-सीचे पूर्व मुख्य ते प्रश्न पूर्ण, कंबाईनचे पण आहेत. आता कंबाईनमध्ये जे प्रश्न आहेत पूर्व मुख्य, ते त्या दोन्ही परीक्षेचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये भूगोल आहे. भूगोलमध्ये आपण जगाचा भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल. काही स्टेट बोर्डमध्ये कव्हर केलेलं नाही, पण आपण ते त्याच्यामध्ये काही नोट्समध्ये ॲड केलेलं आहे. जसं करंटचा काही डेटा ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर पॉलिटी असेल, पॉलिटीचा फार कमी सोर्स आहे आपल्या स्टेट बोर्डमध्ये, पण ते आपण कव्हर केलेलं आहे खूप बराचसा. त्याच्यानंतर जसं सायन्स आहे, सायन्समध्ये सगळं आत्तापर्यंतच्या जवळपास त्याच्यामध्ये रोग असतील किंवा नवीन काही आता आलेले काही व्हॅक्सिन असेल, हे सगळं त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे. तर हे जे पुस्तक आहे, सांगायचा उद्देश असा की तुम्हाला या परीक्षेसाठी जर तुम्ही रिव्हिजन केलं सपोज, तर रिव्हिजनमध्ये जवळ-जवळ एक 15-20 दिवसामध्ये तुम्ही हे रिव्हिजन करू शकता या पुस्तकाचं आणि यामध्ये तुम्हाला जे एक 50 पेक्षा अधिक मार्क तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. कारण जर तुम्ही 50 पेक्षा अधिक प्रश्न, तर एक जर म्हटलं, एका प्रश्नाला 1 जर गुण म्हटला, तर जवळ-जवळ 50 प्रश्न तुम्ही याच्यामध्ये कव्हर करू शकता. असं एकंदरीत हे पुस्तक आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे उपलब्ध आहे. तुम्ही तिथेही घेऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. जीडीसी अकॅडमी नावाच्या ॲप्लिकेशनवरून. एकंदरीत ही अशी पूर्ण माहिती आहे. तर आता जास्त वेळ घेणार नाही.
हां. हे हे पुस्तक हेच ते पुस्तक आहे, जे मी 3 पुस्तकं दिले आणि सरांनी वाचले नाही. चला, धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिला. कारण हे खूप मुलं आहेत लाईव्ह. सध्या टायफून आहेत महाराष्ट्रामध्ये. सरांचा बोलबाला आहे. आता फक्त परत एकदा निवडणूक यायला पाहिजे असं म्हणतात मुलं. का हो? माझं नाही म्हणतात. चला, ओके, ऑल सेट, रेडी. सरांचं काय ऐकू नका. आपण काही निवडणूक वगैरे लढवणार नाही कधी आयुष्यामध्ये. आपण कांगणे मास्तरला निवडणुकीला उभा करणार आहे पुढच्या वेळेला. कांगणे मास्तरांना फुल सपोर्ट देऊ आपण. आहे ना, आपण नाही उभं राहणार. ठीक आहे, चलो. एक स्लॉट तयार केलं तरी तुम्हाला एका दिवसाचं काम नाही मिळणार, 3 दिवसांचं काम मिळणार. हे आहे त्यांचं काम. या साईडला आहे त्यांचं काम. किती युनिटमध्ये काम करतात ते. इथं पण तेच रिपीट होईल. परत काय लिहिण्याची आवश्यकता नाही. मी जस्ट तुम्हाला शिकवते म्हणून लिहून दाखवतोय ते. तुम्ही फक्त एक स्लॉट तयार करायचा. एक स्लॉट फक्त तयार करायचा. एक बॉक्स तयार करायचा. आता तुम्ही स्वतःच बघा. आन्सर आराम के साथ पुढच्या काही सेकंदात निघू शकतं. उदाहरणार्थ, या 3 दिवसामध्ये जर आपण टोटल काउंट केला तर इथं 4 आणि 3 7 आणि 2 9. हे बघा, 4 आणि 3 7 आणि 2 9. हे लोक कार्यकर्ते 9 भांडी घासतात. किती दिवसात माहितीये का? ऐका, हे 9 भांडी घासतात. 4 आणि 3 7. याने 4 भांडी, याने 3 आणि याने 2. 7 7 आणि 2 9. 4 आणि 3 7 आणि 2 9 भांडी घासतात. 3 दिवसामध्ये घासतात. 3 दिवसामध्ये. तर यांनी फक्त आणि फक्त इथं 3 दिवसामध्ये तेवढी भांडी घासली. किती दिवसामध्ये बाबांनो? 3 दिवसामध्ये. आता विषय असा आहे, आपल्याला विचारलं गेलंय टोटल भांडी किती? एलसीएमच्या इतकी. मगापासून तेच केलंय. 72 भांडी घासणे. आपण जास्त काही नको करू. 9च्या पाड्यात फक्त 72 बोला आणि पाड्यामध्ये येणार आहे. कारण आपण ते घेताना एलसीएम त्यासाठीच घेतलाय, ते पटीत येण्यासाठी. ठीक आहे? मग सांगा 9च्या पाड्यामध्ये आता जर इथं 72 भांडी आपल्याला घासायची असतील, तर आपण फक्त कमेंट करून सांगून टाका. 9च्या पाड्यात 72 येईपर्यंत 9 8 72. मग जर हे 9 8 72 आहे, तर याला पण 8 ने गुणावं लागेल ना. त्याने का पाप केलंय? जर 9 8 72 आहे, तर 3 8 24 आहे. त्या तिथे 24 दिवस लागतील. डन. 24 दिवस लागतील फायनल. ठीक आहे. मग आपला ऑप्शन नंबर असेल दुसरा. असं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल अशी माझी अपेक्षा आहे. परफेक्ट सगळ्या गोष्टी शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. खूपच डीप अजून अभ्यास करायचा. बॅच कुठून पण घ्या, आपली काही मित्रमंडळीकडून घ्या, तुम्ही विकत घ्या, काय करायचं ते करा, पण अभ्यास करा. गडबड करू नका फक्त. ठीक आहे. आणि मग आता आपण जेवढं काय आतापर्यंत बघितलं ते सगळं काळ आणि कामचं मी सगळं पूर्ण सगळे टाइप्स तुम्हाला शिकवलेत. बाकी मगाशी जीडीसी सरांनी त्यांच्या पुस्तकाबद्दल सांगितलंच आहे. फक्त पुस्तकाच्या संदर्भात याचं फक्त स्क्रीनशॉट सगळ्यांनी करून घ्या. हा स्क्रीनशॉट एक्झॅक्टली जीडीसी संपूर्ण स्टेट बोर्ड हे नाव असेल 360 डिग्री व्ह्यू. हे पुस्तक कुठल्याही बुक स्टॉलला तुम्हाला मिळेल. Amazon, Flipkartला सुद्धा सर्च केलं तर मिळून जाईल तुम्हाला लोकांना. काय टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ठीक आहे. बाकी मॅथ्स आणि रिझनिंगचं आपलं पुस्तक कोणतं वापरायचं मी दाखवून देतो. पोस्टर आहे मागे? ओके. हां, आपलं मॅथ्स आणि रिझनिंगचं जे पुस्तक आहे, तर ते बघून घ्या एकदा. हे रिझनिंगचं पुस्तक आहे आपलं, ज्याला खूप जास्त अभ्यास करायचा आहे एकदम. 750 780 पानाचं मॅथेमॅटिक्स आहे. मॅथ्स म्हणजे रिझनिंगचं 750 पानाचं आहे आणि मॅथ्सचं पुस्तक 780 पानाचं आहे. त्याला खूप जास्त अभ्यास करायचा आहे. हे 2च पुस्तकं केली तर संपूर्ण मॅथ्स रिझनिंग होऊन जाईल. म्हणजे टी-आय-टी वाल्यांसाठी सांगतो, पोलीस भरतीवाल्यांचं तर वेगळं पुस्तक असतं आपलं, ते येईल 26 जानेवारीला नवीन एडिशन आपलं. पण सध्या एम-पी-एस-सीचे विद्यार्थी, यू-पी-एस-सीचे विद्यार्थी, ह्यात यू-पी-एस-सीचे प्रश्न पण ट्रान्सलेट करून दिलेत मराठीमध्ये मी आणि फुल सोल्युशन आहे. असा एकही प्रश्न अनसॉल्व्ड नाहीये. सगळं सॉल्व्ह करून दिलंय. एम-पी-एस-सीचे सी-सॅटचे सगळे प्रश्न, सी-सॅटचे प्रश्न, गट ब, गट क चे जे काय जेवढ्या प्रिलिम्स, मेन्स एक्झाम झाल्यात, आधी एक्झाम वेगळ्या व्हायच्या, पी-एस-आय, एस-टी-एस व्हायच्या, नंतर एकत्र व्हायला लागल्या. हे सगळंच दिलेलं आहे. मागच्या 2011 पासून 2025 24 पर्यंत समजा. 25ला तर आता सुरू झालं, जे अजून पेपर एकही झालेला नाहीये. जेवढ्या मागच्या 14 वर्षात प्रश्नपत्रिका झाल्यात, त्या सगळ्यांचं सोल्युशनही दिले. प्लस सराव प्रश्नसंच पण दिलेत. सराव प्रश्नसंच तुम्हाला प्रॅक्टिससाठी लागतात. ते पण दिले आतमध्ये. टाइप वाईज दिलं सगळं, टाइप वाईज. नाही, आपणही स्वतः विचार करू शकता, की जवळपास 1500-1600 पानाचं पुस्तक जर असेल हे दोन्ही मिळून, तर आपल्याला याच्या बाहेर काही येणार नाही. सगळे यातलंच येणार आहे. ठीक आहे. सगळे प्रकार आतमध्ये इन्क्लुडेड आहेत. पोलीस भरतीचं नवीन पुस्तक जे आहे ना आपलं, ते पुस्तक येणार आहे आपलं 26 जानेवारीला. ठीक आहे.
तर एक थोडंफार मागे-पुढे 2-4 दिवस झाले तर समजून घ्या. कारण पुस्तकाचं आमचं टायपिंग सगळं संपलंय. फक्त शेवटचे फायनल रीडिंग आणि करेक्शन बाकी आहे. काय होतं मग पुस्तक काढलं थोड्याफार चुका राहतात वगैरे काय. कारण मागच्या पुस्तकात थोडी घाई केल्यामुळे चुका राहिल्या आमच्याकडून काही ते. पण आत्ताचं पुस्तक काढताना आम्ही पूर्ण विचार करून सगळं करतोय. कुठलीही मिस्टेक ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे होऊ देणार नाही. जरी काही चुकून काही मिस्टेक राहिल्या, नजर चुकीने काय राहिलं, तर लगेच आम्हाला ऑफिसच्या नंबरवर कळवायचं, "सर हे मिस्टेक झाली, चेंज करून द्या." आम्ही चेंज करून देऊ. त्यात काही लय मोठं असं काही मोठेपणा, लहानपणा असं काही नसतं. मुलांपर्यंत योग्य गोष्टी गेल्या पाहिजेत. काही आमच्याकडून काही टायपिंग मिस्टेक झाल्या, कुठल्याही पुस्तकात आमच्या काय असेल, तर ऑफिसच्या नंबरवर तुषार सरांना कळवायचं. पुढच्या एडिशनमध्ये आम्ही ती चूक काय असेल ती दुरुस्त करून देऊन टाकू. ठीक आहे ना?